कल्याण जवळील आंबिवली येथे मासे पकडण्याचा गळ एका कासवाच्या तोंडात खोलवर अडकल्याची घटना समोर आली आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती तात्काळ वॉर फाउंडेशनच्या हेल्पलाईनवर दिली। माहिती मिळताच प्राणीमित्र प्रेम आहेर आणि सिद्धेश गणगे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। कासवाची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच कोणताही विलंब न करता त्यांनी कासवाला तातडीने पेट क्युअर अँड केअर दवाखान्यात दाखल केले। तेथे डॉक्टर धर्मराज रायपोले आणि डॉक्टर सिद्धी रायपोले यांनी अत्यंत कौशल्याने कासवाच्या तोंडात खोलवर रुतलेला गळ कोणतीही अतिरिक्त इजा न करता बाहेर काढला आणि प्राथमिक उपचार केले। उपचारानंतर कासव पूर्णपणे स्वस्थ असून नैसर्गिक अधिवासात जाण्यास सक्षम असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले। त्यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थित कासवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले। नदी, तलाव किंवा पाण्याच्या स्रोतांजवळ मासेमारी करताना तुटले गळ, प्लास्टिक किंवा जाळी तशीच टाकून देऊ नये। यामुळे जलचर आणि वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण होतो। कोणताही जखमी वन्यजीव आढळल्यास तात्काळ प्राणीमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक प्रेम आहेर यांनी केले आहे। नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी कल्याण आंबिवली इथून आपल्याला एक रेस्क्यू कॉल आला। एका कासवाच्या तोंडात मासे पकडायचा गळ अडकला। मी व आपले वॉर फाउंडेशनचे इतर सदस्य आम्ही घटनास्थळी गेलो तेव्हा तिथे आमच्या निदर्शनास आलं की कासवाच्या तोंडात बघू शकता हा एवढा मोठा मासे पकडायचा गळ अडकलेला होता। तर तेव्हा आपण त्याला तिथून सुरक्षित रेस्क्यू करून डॉक्टर धर्मराज रायबोले यांच्या क्लिनिकला घेऊन गेलो। तिथे त्याची एक अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट करण्यात आली। त्याच्या तोंडात अडकलेला गळ हा एकदम काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आला। आता आपण त्याला निसर्गमुक्त केलेले। या सर्व ऑपरेशन दरम्यान वन विभागाचे आपल्याला योग्य मार्गदर्शन लाभलं। हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असे की आता मासे पकडणं हा आपला फार पूर्वीपासूनचा एक बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह आहे, आपली संस्कृतीत पण आहे। मात्र काही वेळेस आता या केसमध्ये तरी तिथल्या लोकांनी जरा जागरूकता दाखवली, आपल्याला कॉन्टॅक्ट केला। बऱ्याच वेळेस आमच्या अशा दृष्टीस पडतं की बऱ्याच वेळेस लोकांना मासे पकडताना गळाला कासव लागले किंवा इतर कुठला वन्यजीव अडकला तर ते तिथून तिची फिशिंग लाईन असते ती कट करून निघून जातात। ते त्याला वाचवायचा प्रयत्नही नाही करत किंवा विचार नाही करत की एखाद्या मुख्य जीवाच्या जर तोंडात हा गळ अडकून राहिला तर तो पुढे जाऊन दगावणारे त्याला किती वेदना होते। त्यामुळे सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण कुठलेही फिशिंग गिअर्स वापरतो, जी नेट असेल, हुक असेल, काही असेल, ते आपण नंतर योग्य त्या पद्धतीने डिस्पोज करावं। किंवा असं नकळत कुठून अशी घटना घडली, आपल्याकडून एखादा कासव अडकला गेलाय किंवा काही असेल, तर आमच्या वॉर फाउंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क करा। आम्ही नक्की तुमच्या मदतीशी येऊ।